कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिस्टर, थँक्यू सो मच. यापुढे कधीही आपल्याला भेटावंसं वाटलं डायरेक्ट चौकीला यायचं. 24 तास आपण हजर आहे तुझ्यासाठी. सर फोन आला. कोण आहे? कौशी लई रडतय. हॅलो. हा रोमत रोमत, हा प्रॉब्लेम बोल. सिंपल आहे. माधवीने सांगितल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही, समजा. हा रोमत. हा रख. थांबला का? हा अय ऐक, अरे कशाला रडतो येड्या मग? त्याचं काय, आपण फुल टाइम पोलीस असलो तरी पार्ट टाइम रिलेशनशिप ऍडवायझर आहे मी. म्हणजे बोले तो लव्ह गुरु. कोणाच्या लव्ह लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर देवा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. नेमकं कसं? बोले तो त्यांना इमोशनल सपोर्ट देऊन त्यांना योग्य त्या रस्त्यावर चालायला लावून. तुला काय अडचण आहे? काय अडचण असेल तर बिंदास सांग. आपल्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही. बोल. नाही नाही, काय अडचण नाही. ओके, रिक्षा बघतो. चुकून मी तुला आनंदाच्या भरात मिठी मारली, त्याबद्दल सॉरी. पण माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात आहे प्रॉब्लेम. मैत्रीण? और उसका नाम? राणी नाव आहे तिचं. राणी? वाव, व्हॉट अ नेम. राजाची राणी. नाईस. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम असा आहे की राणीचं लग्न राजाच्या मनाविरुद्ध झालं. सुरुवातीला राजा राणीपासून लांब राहायचा, पण आता तो तिची काळजी घ्यायला लागलाय, तिला घरात सांभाळून घ्यायला लागलाय. पण राजाच्या मनात नेमकं काय सुरू आहे तेच मला कळत नाही. तिला कळत नाहीये, राणीला. ओ अच्छा, मतलब राजा को रानी से प्यार होगा कि नहीं ये जानना है, राइट? नाही, राजाने राणीला बायको म्हणून स्वीकारलंय की नाही, स्वीकारणार आहे की नाही हेच कळत नाहीये. अच्छा, मग सिंपल आहे. त्यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री व्हायला हवी. मैत्री? हाँ, अरे दोस्ती तो प्यार का पहला पायदान है. एकदा का दोस्ती झाली ना, मग पुढचा मार्ग असा मोकळा होईल. ओके. राणीला सांग तिच्या राजाला विचारायला, क्या तुम मुझसे दोस्ती करोगे और उसके बाद क्या करना है वो मैं बताऊंगा, लेकिन वन स्टेप एट अ टाइम. ओके. दीक्षा बघतो. वेलकम वेलकम सारंग. काय बोलतो? ये आत ये. चल या. झालं असं की मी त्यांना फोन केला. वो सब छोड़ रहे और बड़े सर, आज स्पेशल फ्रेंड आया है अपना, और स्पेशल फ्रेंड के लिए स्पेशल चाय मांगता है. आणतो. नाही थांबा थांबा जरा, चहा नको, ऐकून घे माझं. खरंच खूप महत्वाचं काम आहे, अर्जंट होतं म्हणून. शे, आपल्याला दोस्तीत असं काय अर्जंट वगैरे आवडत नाही रे. कंपनीचं कार्ड दे. कंपनीचं? आणि ज्याची कंप्लेंट करायची त्याचं काय नाव गाव पत्ता काय असेल तर दे. हा म्हणजे अपोजिट पार्टी. हा. बरोबर आहे. पाटील हवालदारांना हे कार्ड द्या आणि त्यांना पुढच्या कामाला लावा. 0 मिनिटात. आणि हा, हा टी प्लीज. आणतो. येस. बोल. मला तुझ्यातली ही गोष्ट फार आवडते. हा म्हणजे किती मोठं काम असलं तरी तू खूप लाईटली घेतोस. तुझ्या प्रोफेशन मधली माणसं मी पाहिली आहेत, खूप असं सिरियस, प्रोफेशनलिझम, वर्क एथिक्स पाळणारी. पण तू हटके बॉस, अपना स्टाइल ही अलग. सिरियस होऊन काय करायचं आयुष्य. आणि कसं आहे, लाईफ में कोई तो ऐसा चाहिए ना त्याच्यासाठी आपण सिरियस झालं पाहिजे. आता बघ ना, लक बाय चान्स मध्ये आपल्याला तुझ्यासारखा प्रेमळ दोस्त भेटला. कशाला फॉर्मल व्हायचं, आपण कॅज्युअली ठीक आहे.
साहेब आपलं काय ठरलं होतं? ऑन ड्युटी नो इमोशनल. मागाशी ती ताई भेटली होती तेव्हा सुद्धा, आणि आता पण बघ ना, बॅक टू बॅक सीन्स मध्ये आपल्याला बहीण पण भेटली आणि आपला खास यार पण भेटला. की बरं ठीक आहे, चल मी आता निघतो. यू कॅरी ऑन. आणि त्या कामाचं फक्त बघ, ठीक आहे? हो बिझनेसमॅन, ओनली फॉर्मल टॉक्स. बस बस बस, चहा संपव. हा मला सांग, तुझ्या त्या गर्लफ्रेंडचं काय झालं? हां, गर्लफ्रेंड नाही आहे ती. हा? मग कोण आहे? गर्लफ्रेंड नाहीये, मग काय नातं आहे तुमच्यात? खरंच कोण आहे सावली माझी? माझं आणि सावलीचं नातं नेमकं काय आहे? दोस्ती तो प्यार का पहला पायदान है. एकदा का दोस्ती झाली ना, मग पुढचा मार्ग असा मोकळा होतो. राणीला सांग तिच्या राजाला विचारायला, क्या तुम मुझसे दोस्ती करोगे? सावली, कसला विचार करतेस? काही नाही. मला एक सांग, या घरात तुझ्या सगळ्यात जवळचं कोण आहे? तुम्ही. मग मी पण तुला खूप चांगलं ओळखते. सांग पटकन, कसला विचार करत होतीस? मैत्रीची सुरुवात. म्हणजे मैत्री कशी असते हेच मला कळत नाहीये. मैत्रीची सुरुवात कशी होते, आणि मैत्री आपण कोणाकडून मागू शकतो का? अच्छा, तर सारंगच्या मैत्रीचा विचार चालला इकडे. सावली, अगं खूप सोपं आहे. सरळ सारंगला जाऊन विचार, सारंग तू माझ्याशी मैत्री करशील का? बस. आणि मग आमच्यात मैत्री होईल. हो. सावली, तू कधीच कोणाशी मैत्री नाही केली? नाही, म्हणजे मैत्री हे नातं माझ्या आयुष्यात कधी आलंच नाही. मुली मैत्रिणी होत्या, पण त्या कधीतरी भेटायच्या, कधीतरी बोलायच्या. खरं तर ती मैत्री नव्हती, तो फक्त सहवास होता. आणि तुम्हाला सांगू, शाळेत असताना मुलं मला डबल बॅटरी म्हणून चिडवायचे. सगळे माझी चेष्टा करायचे. कोणी माझ्याकडे बघायचं पण नाही, कोणी बोलायचं पण नाही. मी मात्र मान खाली घालून बसायचं. मागच्या बाकावर किंवा शेजारी बसणारी पण कोणी मैत्रीण नव्हती. ते फक्त बोलण्यापुरती आणि गाण्यापुरती. गाणं? नाही, ते बरं, जाऊ दे. तुला एक सांगू का? तू खूप स्पेशल आहेस, आणि मला खात्री आहे सारंग तुझा पहिला आणि घट्ट मित्र बनेल. सावली, सारंग आज उशिरा येणार आहे. तोपर्यंत सगळे झोपलेले असतील. तुला आजच विचारू शकतेस. आज प्रयत्न करते. ऑल द बेस्ट. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.